चालू करायच्या अगोदर डू युअर नंबर्स, डू युअर एक्सेल शीट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्पेंड मोर टाइम ऑन प्लॅनिंग. Don't open a restaurant only because you are passionate about food. If you are passionate about food, passion normally goes out of the window even before the restaurant starts. आज आपल्याबरोबर आहेत अनिरुद्ध पाटील ऑफ पुणे इट आउट्स. अनिरुद्ध, यू आर द फाउंडर ऑफ पुणे इट आउट्स. तर वेलकम टू काय बोलताय आणि कसं वाटतंय, काय वाटतंय? नाही, छान वाटतं ऑफकोर्स तुमच्याशी बोलायला आणि तुमचा हा सगळा उपक्रम चाललेला आहे आणि त्यात आपण एक त्याला थोडं पुढे देतोय. ॲब्सोल्युटली. सगळ्या गोष्टीमध्ये ॲटलिस्ट आय थिंक मला वाटतं भरपूर मजा येईल बोलायला आज. करेक्ट. तर आमच्या म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पुणे इट आउट्सचं फेसबुक पेजपासूनची जर्नी आणि नाव इट हॅज ग्रोन रिअली बिग. पण ही जर्नी कशी सुरुवात झाली, कसं काय झालं फ्रॉम द डेज ऑफ आय थिंक ऑर्कुट जेव्हा आपण बोलत होतो, तर ही आमच्या व्ह्यूजर्सना ऐकायला फार आवडेल. गंमतीचं की आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा फेसबुकच नव्हतं. ओके. आणि असं टू गिव्ह कंटेक्स्ट आज असं विचार करायला विचित्र वाटतं, पण तेव्हा फेसबुक नव्हतं, तेव्हा स्मार्टफोन्स नव्हते, पेमेंट गेटवेज नव्हते, मोबाईल ॲप्स ऑब्व्हियसली नव्हते. बरोबर. सो त्यावेळेला हे सगळं चालू झालं होतं. सो मग तो कोणी जर क्वेरी विचारली की मला आज कुठेतरी काहीतरी खायचंय, कुठे मिळेल, तर तुम्ही सकाळी विचारली उत्तर कदाचित संध्याकाळी मिळेल. बरोबर. जेव्हा तुम्ही घरी पोहोचाल किंवा लॅपटॉप ओपन करणार. करेक्ट. सो दॅट वॉज ऑल्सो ब्युटी ऑफ इट. त्यामुळे लोक थोडंसं प्लॅन पण आधी करायचे. बरोबर. सो आय थिंक आता थोडंसं अगदी इन्स्टंट झालंय. इन्स्टंट. पण हो, 2005 साली आपण चालू केलं होतं, ज्या वेळेला ॲट सच कुठेही असे प्लॅटफॉर्म नव्हते. बरोबर. जस्ट टू गिव्ह अनदर कंटेक्स्ट, आता त्यावेळेला लेट्स की कॅम्पात एखादं रेस्टॉरंट चालू होत आहे आणि मी कदाचित लेट्स कर्वे रोडला राहतो किंवा कर्वेनगरमध्ये राहतो. बरोबर. तर मला ते रेस्टॉरंट कळायचे मार्ग दोनच. एकदा कोणीतरी गेलं आणि सांगितलं किंवा पेपरला न्यूज, जे फार रेअर होतं सगळे रेस्टॉरंट न्यूज देणं. ओनली वॉज टू गो युअर सेल्फ. राईट. आणि त्यावेळेला चालू करताना मग ही माहिती कुठेतरी गेली पाहिजे आणि आय वॉज अ स्टुडंट दॅट टाइम. राईट. थोडं बाहेर खाणं वगैरे बऱ्यापैकी असायचं. बरोबर. आणि जागा माहिती होत्या. तर जागाचा माहिती असताना फक्त हे आपण शेअर केलं पाहिजे. दिस वॉज द ओनली ऑब्जेक्टिव्ह. फार विचार पण नव्हता केला तेव्हा. फक्त असं काहीतरी करता येतं, आपण केलं पाहिजे आणि आपण ते चालू केलं. करेक्ट. आणि आय थिंक हा काळ तो होता जेव्हा व्हॉट्सअप पण नव्हतं. आय थिंक 2005 मध्ये स्मार्टफोनच नव्हते. एक्झॅक्टली. फेसबुक पण नव्हतं. एक्झॅक्टली. सो मग कशी सुरुवात झाली? हे ओरकुट वरती चालू झालं होतं. ओरकुटवर आय थिंक दे हॅड कम्युनिटीज पार्ट देअर. आपण चालू केलं आणि पण जरी आपण चालू अचानक केलं, म्हणजे अचानक फार विचार न करता केलं होतं, विच इज ट्रूथ, पण फार लवकर आम्हाला कळलं की हे काहीतरी स्पेशल होऊ शकतं किंवा होतंय. ओके. विदिन 1 year, 1.5 years, वी वर ऑलरेडी कवर्ड बाय ऑलमोस्ट ऑल द लोकल मीडिया, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, दुसरे काही जे लोकल छोटे मोठे माध्यम असतील. तर आम्ही ऑलरेडी सगळीकडे कव्हर झालेलो होतो. बरोबर. तर आमच्या ज्या व्ह्युअर्सना माहित नाही पुणे इट आउट्स म्हणजे काय किंवा जे चालू झालेलं म्हणजे व्हॉट कॅन यू डू, फक्त तेवढं एकदा सांगतात. पुणे इट आउट्स बायलाज आपली एक कम्युनिटी, एक समूह आहे जो जेवणाच्या प्रेमा खातर एकत्र आलाय. बरोबर. आणि मग ते एकत्र आल्यानंतर आपण एक सांख्यिक बळ जे म्हणतो झाल्यानंतर जे काय केलं गेलं पाहिजे या गोष्टीवर आम्ही विचार करून मग त्याला स्ट्रक्चर दिलं. बरोबर. नॉर्मली काय होतं, आपण बिझनेस चालू करतो आणि मग कस्टमर म्हणू किंवा कम्युनिटीज म्हणू, बरोबर, करेक्ट वर्ड, कम्युनिटीची पॉवर आपण त्याला अटॅच करायचा आजकाल प्रयत्न करतो. प्रत्येक बिझनेस कम्युनिटी हा शब्द वापरतो. Especially you are from branding and social media. Community is a very strong word. Very strong word. म्हणजे माझं फुलांचं दुकान असेल तरी माझी एक कम्युनिटी असते. माझी सोसायटी अपार्टमेंट असते ती पण एक कम्युनिटी असते. बरोबर. कम्युनिटी इज अ बज वर्ड राईट नाऊ. सो आमचं उलट होतं. कम्युनिटी झाली, आता काय करायचं, कम्युनिटीला दिशा कुठली द्यायची. बरोबर. आणि मग हे करत करत त्याला स्ट्रक्चर येत गेलं आणि एकदा स्ट्रक्चर आलं की थोडंसं तुम्ही सिरियस होतात, लोक तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतात आणि ऑफकोर्स त्याचे बरेचसे स्टेजेस असतात त्याच्यामध्ये. बरोबर. पण you go towards certain direction. करेक्ट. पण 2005ला ऑर्कुटवरनं मग फेसबुक आणि आय थिंक तुझं इंजिनिअरिंग केलंस तेव्हा. आय थिंक यू वर ट्रॅव्हलिंग द वर्ल्ड, यू आर वर्किंग इन अ जॉब. तर ती जर्नी टू कमिंग बॅक टू इंडिया हे काय कसं झालं? हाऊ डिड इट ग्रो एक्सपोनेन्शियली? सो 2005ला ऑफकोर्स चालू झालं आणि आय टोल्ड यू की 7, 8, 9 पर्यंत वी वे प्रिटी बिग. म्हणजे आय थिंक बरोबर. आणि कसं असतं त्यावेळेला सोशल मीडियावरती अर्ली अडॅप्टर्स होते. सो अर्ली अडॅप्टर्स आर डिफरंट दॅन वेन एव्हरीबडी गोज देअर. करेक्ट. वेन यू अर्ली अडॅप्टर देयर इज अ सर्टन
क्युरियोसिटी अराउंड इट, सर्टन क्वालिटी अराउंड एव्हरीथिंग यू डू, बिकॉज यू आर देअर बाय चॉईस. करेक्ट. असं करता करता ते बऱ्यापैकी आपल्याला नक्कीच झालेलं होतं. कुठलाही तिथे त्याला ॲज अ करिअर म्हणून डेव्हलप करायचा माझा उद्देश तेव्हा दूरपर्यंत नव्हता. अगदी आनंद येतो, सगळे लोक ओळखायचे, मीडिया कव्हर करतंय, सगळं छान चाललं होतं. वी स्टार्टेड ऑफलाईन मीट्स, ते जी अगदी नवीन कन्सेप्ट होती त्यावेळेला म्हणजे लोक अगदी अनोळखी लोकांना घाबरायचे किंवा एक भीती म्हणू किंवा एक क्युरियोसिटी प्लस भीती असं म्हणू, ते सगळं होतं. पण ते 2008-9 करता अचानक काय झालं, ओरकूट अचानक बंद झालं. बरोबर. डिक्लाइन. आणि फेसबुक वॉज येट टू बिकम, म्हणजे नथिंग रिअली हॅपनिंग देअर. बरोबर. सो त्या फेजमध्ये आय थॉट की ठीक आहे, पुणे इटाउट्स हॅज गिव्हन मी लॉट ऑफ दिस गुड 4-5 years. आपण छान केलं आणि आय थॉट झालं आता बऱ्यापैकी संपलं. आणि परत त्याला, आणि त्यावेळेला आय वेंट टू डू माय MBA. आय वॉज स्टडिंग इन सिंगापूर दॅट टाइम. ओके. अँड देन आय थॉट की ठीक आहे, आता विल लिव्ह अ टिपिकल लाईफ. अँड आय वॉज ट्रॅव्हलिंग लिटरली 8, 9, 10 countries. I traveled, studied, worked for in those 2-3 years. I was not in Pune only. But around, let's say, post my MBA, 2011-12, when I was somehow, let's say, I was sitting in my office over there, I realized for me to be happy, I have to go back and do this. Barabar. And once that thought came into my mind, हा डिसिजन काही खरंच मला फारसा अवघड नव्हता. की आय फिगर्ड आउट की झालं, फिरून झालं, बघून झालं, काम पण करून झालंय, मला आता आनंदी राहण्याकरता पुण्याला जाऊन हे करायची गरज आहे. आणि इट वॉज अ व्हेरी इझी डिसिजन टू कम बॅक टू इंडिया. अँड आफ्टर 2012 वी स्टार्टेड रिअली ग्रोइंग इट विथ अ स्ट्रक्चर ऑन फेसबुक. ओके. सो यू कॅन से वी बिल्ड PO twice. अच्छा, म्हणजे नवीन प्लॅटफॉर्म आला तर यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. बरोबर. अगदी शून्यातच म्हणून. बरोबर. आणि मग त्यानंतर स्केलिंग अप, कारण का जेव्हा मग फेसबुक, आय थिंक आता 2016-17 जर मी म्हटलं, तेव्हा आय थिंक खूपशे युजर्स आलेले फेसबुकवर, मोस्ट ऑफ द कम्युनिटीज वर गेटिंग फॉर्म्ड. आणि 2018 नंतर म्हणजे पीपल हॅव नॉट सीन बॅक. जेव्हाही आय थिंक पुणे इटाउट्स ऑल्सो, कारण का माझ्या मते काहीतरी 3 ते 3.5 लाख ॲक्टिव्ह युजर्स आहेत. मोर दॅन 2 lakhs. अँड द काइंड ऑफ इन्फॉर्मेशन शेअरिंग आणि एक ॲप्रिसिएशन जे मिळतं एखाद्याच्या पोस्टला, मला वाटतं त्यासारखं ऑर्गॅनिक काहीच नाही. कारण का त्या काळात जेव्हा वेन आय वॉज डुईंग सोशल मीडिया, वेन एव्हर आय यूज टू वर्क विथ अ रेस्टॉरंट, तेव्हा ते मला असंच म्हणायचं, अरे आपल्याला पुणे इटाउट्सबरोबर कनेक्ट करायचं आहे, आपल्याला हे पुणे प्रत्येक रेस्टॉरंट ओनर हे म्हणायचं की पुणे इटाउट्सबरोबर कनेक्ट करायचं आहे. तर पुणे इटाउट्स ते कसं रेस्टॉरंट्सना हेल्प करतंय किंवा युजर्सना हेल्प करतंय, याच्यावर थोडंसं आम्हाला सांगशील? See, by and large, Pune Itout is a platform, right? When you are a platform, how to use any platform depends on you. बरोबर. Obviously, प्रत्येक प्लॅटफॉर्मचे प्लस मायनस असतात, गाईडलाईन्स असतात. यू हॅव टू अंडरस्टँड द प्लॅटफॉर्म. बट वन्स यू अंडरस्टँड द प्लॅटफॉर्म, यू कॅन यूज इट ऑन अ डेली बेसिस टू युअर ओन बेनिफिट. You can be just a person who loves to share or talk about food. Let's say you are a blogger, you are a business. तो रेस्टॉरंटमध्ये एस्पेशली आपण 2 कॅटेगरीत बोलूयात. तर जे आपले छोटे बिझनेसेस असतात किंवा स्टार्टअप्स म्हणू आपण त्यांना, बरोबर, त्यांच्याकडे बजेट बऱ्यापैकी नसतं. करेक्ट. सो लोक इकडे मार्केटिंग म्हणून बघतात. ऑब्व्हियसली मार्केटिंग म्हणूनच, हो. पण आय विल यूज अ वर्ड कॉल्ड व्हॅलिडेशन. इट गिव्ह यू अ ग्रेट व्हॅलिडेशन ऑफ युअर कन्सेप्ट. करेक्ट. कारण हे लोक तुम्ही कुठूनही इन्फ्लुएन्स करून आणलेली नसतात. बरोबर. 1, 2, 4, 10 लोक इन्फ्लुएन्स करू शकता. बरोबर. करेक्ट. इन युअर पर्सन मे बी 100 करू शकता. 100 लाख लोक तुम्ही इन्फ्लुएन्स नाही करू शकत. बरोबर. ऍक्च्युअली बिईंग गुड. बरोबर. सो ते एक व्हॅलिडेशन इथून लोकांना मिळतं. बऱ्याच लोकांनी आय मीन थोडंसं डायव्हर्जन करूया तिथे. आपण जी टाइमलाईन जी बोलतोय 2017, 18, 19, आपण एक होम बेकर नावाचा शब्द वापरूयात. बरोबर. होम बेकर हे कधी कोणी ऐकलेलं पण नव्हतं. ऑब्व्हियसली दे वर बट सडनली इटसेल्फ अ कम्युनिटी नाव. पण ते हॉबी होतं, आता ते हॉबी ॲज अ बिझनेस झालंय. आणि सम ऑफ द होम बेकर्स आर एक्सेप्शनली टॅलेंटेड. Absolutely. कारण हे व्हॅलिडेशन फीडबॅक मिळत जातो, एनकरेजमेंट मिळत जाते, करेक्शन होत जातात. अँड देन यू आर बिग. ॲब्सोल्युटली. असे बरेचसे उदाहरण आहे तुम्हाला. म्हणजे अगदी आठवतं बरेचसे केक आहे. कधी साडीचा केक, पैठणीचा केक, रेल्वे वेगवेगळे मोठे मोठे सेटअप्सचे केक, हे सगळे व्हायला लागले. एक्झॅक्टली. आणि अगदी before they reach, let's say, news or media anywhere else, they came to Pune Itout first. Because nobody goes to news channel, right? Correct. छान केक बनवलाय. Correct. It goes there organically. बरोबर. So coming back to this restaurant, आणि जे let's say substantial restaurant असतात, like you said, agencies काम करतात. शेवटी एजन्सी कंटेंट बनवतो. एजन्सी has to reach out to people. Correct. आणि when I am creating a good content,
मला ते कुठेतरी टाकलं पाहिजे. मी तर उलटं म्हणतो, तुमच्याकडे जर चांगलं कंटेंट असेल आणि तुम्ही शेअर करणार नसाल जिथे लोक आहेत, दॅट्स अ क्राईम. करेक्ट. Having good content and not sharing it, I don't understand why you wouldn't do that. Exactly. So आता प्रत्येक बिझनेस आता तुमचं पेज असतं, तुमचं प्लॅटफॉर्म असतो, तिथे थोडं लिमिटेशन येतात. बरोबर आहे. So you have to boost your post, then add, you put a certain budget there. Correct. This is as good as free, right? बरोबर. We have 2 lakh people. The only thing is you have to understand how a platform works. Correct. So sometimes people figure it out. If you don't understand, talk to me. I mean, we are there to help. ॲब्सल्युटली. कारण का तू जसं म्हटलास की व्हॅलिडेशन, आता फॉर एक्झाम्पल जर कोणाला, आता पुण्यात आपण बघतोच नवीन नवीन इटरीज येत आहेत, नवीन नवीन कॅफेज येत आहेत, वेगळ्या वेगळ्या क्विझिन्स इंट्रोड्यूस होत आहेत, आणि पुण्याला चांगलं तसं म्हणजे खाण्याला तुम्ही बाणेरला जा, JM रोडला जा, सगळे ठिकाणी आपल्याला नवीन इटरीज दिसतात. दररोज गेलं तर नवीन नवीन यायला लागतात दर आठवड्याला. तर एक व्हॅलिडेशन मिळण्यासाठी आय थिंक PEO सारखं प्लॅटफॉर्म खूप अमेझिंग आहे. कारण का तुम्ही तिकडे येऊ शकतात, लोकांना थोडं टेस्ट करून सांगू शकतात की नाही बाबा, इफ आय हॅव टू गेट इन दिस फुल टाईम ऑर नॉट. तर यामध्ये तुम्ही कसं लोकांना हेल्प करतात वेन यू से की जिकडे आपण व्हॅलिडेट करून बघू शकतो. कारण का आय हर्ड यू आर कमिंग अप विथ अ न्यू क्लाउड किचन कन्सेप्ट वेअर पीपल आर युझिंग, तर त्या बाबतीत जरा सांगशील. सो व्हॅलिडेशन कसं असतं का, काही वेळ लोक बिझनेस चालू करतात आणि नंतर अप्रोच करतात, किंवा नंतर त्यांना कळतं की असं काहीतरी एक्झिस्ट करतं. सो ते एक तेव्हा तर ऑब्व्हियसली बऱ्याचशा गोष्टी होऊन गेलेल्या असतात. पण people who are aware, a lot of people come and talk to us before they start a business. I think that is the best phase to talk to somebody. बरोबर. If you want to learn without putting money initially, right? Correct. So तिथे बरंचसं व्हॅलिडेशन मिळतं. आणि फूड चांगलं जेवण बनवता येतं म्हणून चांगला बिझनेस करता येतो असं नसतं. सो बिझनेस रिक्वायर्स अ लॉट. We are trying to come up with not exactly a cloud kitchen, but maybe incubator incubator, where we want to give a facility to a lot of upcoming people किंवा इस्टॅब्लिश लोकांना आपण काही नवीन करण्याकरता, विदाउट स्टार्टिंग अ रेस्टॉरंट, कम वर्क विथ अस फॉर सम टाइम अँड यू फिगर इट आउट. म्हणजे अगदी 10, 20, 50 लाख टाकून शिकण्यापेक्षा just do it on a very minimal rental kind of basis. So we're working on that. 2024 we should have it. Amazing. We are very ambitious as well as happy that we are doing it. So let's see. ओके. जसं आता आपण करंट ट्रेंड्स बघतोय पुण्यातले, तर खूपसे रेस्टॉरंट चालू होतात, खूपसे रेस्टॉरंट बंदही लवकर होतात. तेवढेच काय ओव्हर द इयर्स तुझं बघण्याचा ह्या ट्रेंडकडे रिझन असतील? म्हणजे कारण का खूपसे रेस्टॉरंट ज्यांचे आहेत, कॅफेज आहेत, ते हा पॉडकास्ट बघतायत, ऑर पीपल हु आर एस्पायरिंग टू डू. तर असं तुला काय वाटतं की नाही, काय कुठे काय फोकस करायला पाहिजे, काय, बिकॉज हाऊ टू रन अ गुड रेस्टॉरंट आय थिंक इट्स स्टील म्हणजे एक कोड टू क्रॅक असं आपण म्हणू शकतो. तर याच्या बाबतीत काय मत आहे तुझं? See, restaurant is definitely a very high mortality business, not only in Pune, I think all over India, to an extent I would say everywhere. So this is the only industry I see. आपण नॉर्मली काय म्हणतो की बाबा तू काहीतरी करतोय, चांगलं कर, तुझं 100% दे, चांगला अभ्यास कर किंवा मेहनत कर आणि मग तुला यश मिळेल असं म्हणतो. बरोबर. तर आणि हे बऱ्यापैकी खरं पण आहे. मला वाटतं टू अन एक्सटेंट ही इंडस्ट्रीला अपवाद आहे. कारण तुम्हाला तुमच्या एकाच प्रॉडक्टने तुमच्या कस्टमरला रोज खुश करायचा असतो. तो वेगवेगळ्या मूडमध्ये येतो, वेगवेगळ्या वेळेने येतो. कधी तुम्हाला रेस्टॉरंटला जाऊन 15 मिनिटात जेवण करून निघायचं असतं, कधी तुम्हाला 3 तास जाऊन मॅच बघायची असते. त्याच जागेवर तेच फूड खाताना सगळं तेच करताना म्हणजे एक्सपेक्टेशन वेगळे असतात. सो दॅट इज वेअर वन ऑफ द मेजर चॅलेंजेस कम. बट कमिंग टू द रेस्टॉरंट साईड ऑफ इट, ऑब्व्हियसली बरेचसे कारण असतात बिझनेस चालायची आणि बंद व्हायची. दिस कॅन सेपरेटली बी अनदर पॉडकास्ट. पण मला असं वाटतं, तुम्ही ज्या रेस्टॉरंट जेव्हा चालू करतात, तुम्ही एक सर्टन प्रॉमिस देतात लोकांना, एक सर्टन एक्सपेक्टेशन सेट करतात, त्याच्यानुसार तुम्ही जागा निवडतात, त्याच्यानुसार तुम्ही प्रॉडक्ट बनवतात, सर्व्हिस बनवतात. बरोबर. पण तुम्ही जागा एका वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रे करत असतात. तर व्हॉट यू ॲक्च्युली आर आणि व्हॉट यू ॲक्च्युली पोझिशन युअर सेल्फ, याच्यात जे अंतर जेवढं कमी असेल ना, तेवढी जागा बेटर चालतात. ओके ओके. आणि याचा मग चांगला फूड किंवा क्वालिटीशी संबंध तसा कमी येतो. मे बी मी एक व्हॅल्यू फॉर मनी चांगलं फूड देणारी जागा असेल, तुम्ही तेव्हा तेच प्रॉमिस करतो, तेव्हा तुम्ही बघाल की बिझनेसेस बेटर चालतात. रादर दॅन मी सांगेल मी एखादं, आय एम नॉट सेइंग इट्स ओनली अ फाईन डाईन, मी ते क्लासिफिकेशन इथे करत नाहीये. व्हॉट यू थिंक यू आर, व्हॉट यू ॲक्च्युली आर अँड व्हॉट यू पोर्ट्रे यू आर, यातला गॅप जेवढा कमी तेवढा बिझनेस चांगला येतो. फॉर दॅट मॅटर आपण एक्झाम्पल घेऊयात की बरेचसे
आपण उडुपी रेस्टॉरंट म्हणतो किंवा जे आपले जुने रेस्टॉरंट आहेत, आपण जुने जे बार्स आहेत त्या जागा आपण बघतो, तिथे तुम्हाला माहिती असतं की मी दुपारच्या गर्दीच्या जागी जरी गेलो तरी मला 7व्या मिनिटाला जेवण येणार आहे, माझी पोळी गरम येणार आहे, माझं बिल ₹250 होऊन मी जेवण करून 28व्या मिनिटाला बाहेर जाणार आहे. करेक्ट. आणि तिथलं फूड कदाचित बेस्ट नसेलही, किंबहुना नसतंच, तरी पण त्या जागा तुम्हाला कायम भरलेल्या सापडतात. बरोबर आहे. ऑफकोर्स प्रत्येकचे एक्झाम्पल वेगळे, प्रत्येक जर्नी वेगळी, आपण एक बरं जनरलायझेशन इथे करतोय, पण बायला हा एक कॉमन सेट तुम्हाला सापडेल की आपण म्हणतो की रस्त्यावरती आपल्याला जेवण छान मिळालं, हायजीन पण नसतं काही वेळा, बरोबर, काहीच नसतं, पण तुम्हाला माहिती आहे की मला जाऊन 5 मिनिटात मला ते जेवण मिळणार आहे उभं उभं, तिथे मी एक्सपेक्टेशन काहीच करत नाही, मी खुर्चीची पण तिथे अपेक्षा ठेवत नाही बसायची, तरी पण मी तिथे आनंदाने जातो, तो बिझनेस मी तिथे चांगला करतो, कारण माझ्या अपेक्षा सेट झालेल्या असतात. सो फॉर मी इट्स अबाउट सेटिंग कस्टमर एक्सपेक्टेशन आणि डिलिव्हरिंग ॲज क्लोज ॲज पॉसिबल टू दॅट. ओके. बऱ्याचदा रेस्टॉरंटलाच माहित नसतं की मी एक्झॅक्टली काय पोर्ट्रे करतो आणि काय डिलिव्हर करतोय. कंटिन्युअस फीडबॅक इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. इंटरनल स्टेक होल्डर म्हणू, कस्टमर म्हणू, पण आता फीडबॅक इज ऑल्सो व्हेरी अब्यूज टर्म इन द इंडस्ट्री. बट इफ यू नो हाऊ टू रीड फीडबॅक, आय थिंक दॅट हेल्प्स यू क्वाईट अ लॉट. करेक्ट. आता जसं एक आता कोविड जेव्हा आला, त्या आय थिंक दॅट वॉज द वर्स्ट टाईम फॉर रेस्टॉरंट्स, राईट, बिकॉज स्विगी झोमॅटो जोपर्यंत सुरू झालं नव्हतं फॉर डिलिव्हरीज, आणि मोस्ट ऑफ द रेस्टॉरंट्स, म्हणजे आपण असे पण रेस्टॉरंट्स बघितले जे 8-8, 10-10 वर्षापासून होते, बट दे कुड नॉट सर्वाईव्ह कोविड. करेक्ट. तर हाऊ इज द फूड इंडस्ट्री प्री कोविड, जे आपल्याला माहिती होती, आणि पोस्ट कोविड काय काय बदललं आहे, म्हणजे PEUच्या प्रमाणे पण? So COVID definitely was unfortunate for I think the entire world on personal level, professional level, and I think almost on every level. Barabar. But looking back, now that we are supposedly out of it, looking back, I think for those who could again read, it gave a lot of important learnings. It was a lot about survival of the fittest. Need not be the best, but of the fittest. सो कोविडमध्ये बऱ्याच लोकांनी भरपूर उपक्रम केले, राईट. बरोबर. आय कॅन डेफिनेटली गिव्ह अ क्लासिक एक्झाम्पल. आपण सगळे मला स्पाईसला ओळखतो. आय वॉज अमेज्ड बाय व्हॉट दे डिड. दे वर्किंग एव्हरी डे. त्यांचं ते शेत पण आहे, तिथून त्यांच्याकडे अगदी 20-25 रुपयाची पालकाची जुडी सुद्धा ते विकत होते. बेसिकली दे केप द स्टाफ एंगेज्ड, केप्ट ऑन वर्किंग. सो हे एक एक्झाम्पल झालं. अमेझिंग. असे बरेच लोक होते, पीपल हू केप्ट वर्किंग, पीपल हू डिडंट शट डाऊन दॅट टाइम. ऑलमोस्ट एव्हरीबडी डुईंग वेल राईट नाव. करेक्ट. पण ज्या लोकांनी अगदी उशिरा उघडला, पण कोविड संपल्यावर उघडू आणि नंतर थांबू, काय होतंय, दे स्ट्रगल्ड अ लिटिल मोर दॅन द अदर पीपल. करेक्ट. आणि तो जेव्हा तुम्ही म्हटलं की स्विगी झोमॅटो तेव्हा बंद पहिले काही महिने बंदच होतं. त्यावेळेस रेस्टॉरंट डिलिव्हरिंग देमसेल्स, लोक तो एक पर्सनल कनेक्ट झाला तिथे. एक 4 लोकांचे जेवण ऑर्डर केल्यावर एक गुलाबजामुन एक्स्ट्रा मिळायला लागलं. बरोबर. ती लोकांकडे वेळ होता, ह्या गोष्टी अप्रिशिएट करायला वेळ होता. त्याच वेळेला वी स्टार्टेड पुणे ऑर्डर्स. आय मीन वी बिल्ट अ फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म विच लुकिंग बॅक अगेन वॉज फिनॉमिनल दॅट टाइम. करेक्ट. सो आणि पण आता आय थिंक दोज बेनिफिट्स अँड दोज लॉसेस आर काइंड ऑफ बिन न्यूट्रलाइज्ड, अँड वी आर लुकिंग ॲट अनदर सायकल ऑफ रेस्टॉरंट्स booming right now. Booming, shutting down everything. पण पुण्यात मी जर नाव आय एम गोईंग, कधी आपण मंडे ट्युजडेला पण गेलो, वेनसडेला, बट यू सी रेस्टॉरंट्स पॅक्ड. म्हणजे हे काय, हे पोस्ट कोविड काय, त्याला ते म्हणायचं काहीतरी एक शब्द होता बरं, की जेव्हा कोविडच्या वेळेस घरी राहिले लोक, आता दे वॉन्ट टू डाईन आउट एव्हरी डे. रिव्हेंज टुरिझम, रिव्हेंज डायनिंग, हे कितपत खरं काय, इज इट ट्रू? आय थिंक फॉर थोड्या वेळा करता होतं. मला नाही वाटत ते आता पण सिच्युएशन आहे, कारण आता बऱ्यापैकी नॉर्मलाइज झाले, सप्लाय रेस्टॉरंटचा वाढलेला आहे, आणि रिव्हेंज डायनिंग तरी माझ्यामध्ये बऱ्यापैकी संपलेलं आहे. टुरिझम चालू आहे, पण टुरिझम पण थोडाफार कमी झालाय. बरोबर. तो पण नक्की 2 वर्ष नक्कीच होता. राईट. पण आता सोमवारी मंगळवारी गेलात, पुण्याबद्दल बोलायचं असतं, बऱ्याचशा जागा तुम्हाला बॅलन्स दिसतील. करेक्ट. आता जेव्हा आम्ही सोशल मीडिया मार्केटिंग करतो रेस्टॉरंटसाठी, तर मेजर प्रॉब्लेम आम्हाला आहेच येतो क्लायंट्सकडनं, की अरे फ्रायडे सॅटर्डे संडे वी विल मेक बिझनेस. ओके, दे नो की हां फ्रायडे सॅटर्डे संडे लोक बाहेर जातात, खातात, पितात वगैरे सगळं प्रॉपर आहे. पण त्यांचा चॅलेंज असतो मंडे टू थर्सडे. ठीक आहे, कारण का तेव्हा
ऑब्व्हियसली लोक काम करतायत रोज. तुम्ही जर सॅटर्डे संडे डायनिंग आउट केलेलं आहे तर तुम्ही डेफिनेटली नॉट, देर आर व्हेरी लेस चान्सेस की लोक मंडे टू थर्सडेमध्ये बाहेर येतील. तर अशासाठी तेव्हा आम्ही त्यांना ॲडवाईस करायचो की आपण हे करून बघू, ते करून बघू. एक वेनसडे नाईट केलं मुलींसाठी, फ्री ड्रिंक्स वगैरे जास्त, थर्सडे काहीतरी ते गेमथॉन आणि असं काय 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 काय. तर अशा वेळेस रेस्टॉरंट्स अँड बार्सनी काय करायला पाहिजे इन युअर एक्सपिरियन्स, कारण की यू बीन वर्किंग इन दिस इंडस्ट्रीज इन स्लो लॉंग, यू नो की एक कुठला सगळ्याला एक फिट फॉर्म्युला नाही आहे, पण काहीतरी तर आपण आहे करू शकतो. अशा वेळेस व्हॉट वुड यू ॲडवाइस रेस्टॉरंट्स? See, marketing and planning are external things. Correct. And I hope this talk helps a lot of agencies as well. The external thing, they can only showcase quality. They can only showcase what you have. They Correct. cannot create quality. बरोबर. Okay? So मार्केटिंग शोकेसेस क्वालिटी. रेस्टॉरंटमध्ये जे असतं काही गोष्टींचा जो प्लॅनिंग असतं ते आधीच केलं गेलं पाहिजे. ऑफकोर्स चॅलेंज आहे त्याला की एक सोल्युशन क्लिअरली नाही आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही लेडीज नाईट जे म्हटलात, जेव्हा लेडीज नाईट काही लोकांनी चालू केलं त्यांना फायदा मिळाला, बरोबर, आता सगळेच करतायत, त्यामुळे तो फायदा नलिफाय होतो. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू रिइन्व्हेंट एव्हरीथिंग. पण कुठेतरी ना वेन यू प्लॅन अ रेस्टॉरंट, वेन यू प्लॅन युअर मेन्यू, वेन यू प्लॅन युअर प्राइसिंग, वेन यू प्लॅन युअर डिशेस, हा विचार तेव्हा झाला पाहिजे की मी काय केलं पाहिजे माझ्या मंडे ट्यूजडे वेन्सडे करता. बरोबर. असं नाहीये, काही जागा ज्या असतात त्या मंडे ट्यूजडे वेन्सडे चांगल्याच चालतात, त्या कदाचित विकेंडला नाही चालत किंवा रात्री नाही चालत. ते कन्सेप्ट असतात, पण ते कन्सेप्ट क्रॅक झाले पाहिजे. ऑब्व्हियसली वीकेंड विल बी हेवियर, वीकेंड विल बी बिझियर, बट ॲटलिस्ट सस्टेनेबिलिटी माझी निघाली पाहिजे काही दिवसांची. करेक्ट. तेवढी निघू शकते, बट यू हॅव टू प्लॅन इट राईट फ्रॉम द इनिशिएशन ऑफ द रेस्टॉरंट. बरोबर. तुम्ही ह्या इट कांट बी आफ्टर थॉट. बरेच रेस्टॉरंट तुम्ही बघितलं असाल की नंतर सडनली बुफेट चालू होतात. बुफेट कांट बी आफ्टर थॉट. बुफेट इज नॉट अ कॉस्ट कटिंग मेजर. Correct. It has to be ingrained in your restaurant theme. Correct. Buffet can't be because लोक कमी येतात मला किचन मध्ये, तर buffets are not for that. It has to be a concept. If you want to do a buffet restaurant, start it from day one. Day one. Correct. It has to be known for that. It can't be an afterthought. बरोबर. So, of course, I'm not saying there is a solution अगदी अवेलेबल असं नाहीये. हे नक्कीच चॅलेंज आहे, पण हे चॅलेंज ॲड्रेस रेस्टॉरंटला आधीपासून करावं लागतं. हे मार्केटिंग चॅलेंज नाहीये, हे कन्सेप्च्युअल चॅलेंज. कन्सेप्च्युअल चॅलेंजेस. इनफॅक्ट मोस्ट रेस्टॉरंट दॅट डू वेल, देयर इज अ की वन कॉमन थिंग यू विल सी. एनी रेस्टॉरंट दॅट डज वेल फॉर रेस्टॉरंट ऑलवेज सक्सेस बेटर. Okay. So rather than focusing and putting all your energies on the weekends, we plan it in a such a way where you are creating concepts, showcasing them for the weekdays. असं नाही की वीकडे लोक बाहेर खात नाही. बरोबर. मे बी दे ईट अ सर्टन टाइप ऑफ फूड अँड सर्टन टाइप ऑफ प्राइस पॉइंट. करेक्ट. And again, I'm not saying they should be discounted. But okay. you put it as a concept somewhere. Okay. कोविड नंतर आपण एक देयर वॉज अ सडन राईज इन क्लाउड किचन्स आणि QSRs, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स आय गेस. तर तो ट्रेंड कसा आहे आणि हॅज इज इट अ सस्टेनेबल ट्रेंड का डू यू थिंक की हा आत्ता सध्या आलेला आहे कारण का कॉस्ट कटिंग झालेली तेव्हा पीपल डिडंट वॉन्ट टू स्पेंड ऑन टेबल्स अँड चेअर्स, त्यामुळे डिलिव्हरी करण्यासाठी क्लाउड किचन हे एक एक्सपेरिमेंटल असतं. तर आमच्याशी भरपूर व्ह्यूअर्स आहेत जे आत्ता सध्या प्लॅन करत आहेत क्लाउड किचन काइंड ऑफ कन्सेप्ट किंवा QSRs. तर या बाबतीत तुझं काय थॉट आहे? सी इनफॅक्ट आय थिंक क्लाउड किचन अगदी फार 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 मशरूमिंग झाले होते कोविडच्या आधी. ओके. कोविड मागच्या काही वर्षी ॲक्च्युली किल्ड अ लॉट ऑफ क्लाउड किचन्स. ओके. द वन्स जे अगदी जनरल जे 3 लाखात चालू होतं म्हणून चालू आहे ते मोस्ट ऑफ देम बंद झाले. ओके. कोविडच्या आधी तुम्ही बघितलं असाल 50 रुपयात थाळी, 49 रुपयात थाळी असं मिळायला लागलं होतं. ऑब्व्हियसली नोबडी कॅन गिव्ह यू क्वालिटी ओव्हर देअर. दोज वेर लार्जली ऑल्सो डिस्काउंटेड अँड फंडेड बाय लॉट ऑफ डिलिव्हरी ॲप्स ऑल्सो. बरोबर. सो पण आता जे यू ओपन एनी ॲप अँड यू कॅन सी most of the places even for delivery are restaurants. So I'm not saying cloud kitchen is a great value system, but you cannot open it because it's cheaper. Okay. Now cloud kitchen also needs a lot of thought, lot of investing, great food. In fact, I would say मी जर कॉस्टचा हिशोब सेटअप कॉस्टचा जर हिशोब बाजूला ठेवला तर आय वुड से की रनिंग अ क्लाउड किचन इज मोर डिफिकल्ट दॅन स्टार्टिंग अ रेस्टॉरंट. Wow. Because you need a lot of money for marketing and creating identity, which you don't get because there is no face for you. Correct. So माझं सजेशन सगळ्या नवीन लोकांना असेल की rather than starting just a cloud kitchen, if you're a new brand, start something जिथे ऍटलीस्ट एक 3-4 टेबल तुम्हाला लावता येतील, जिथे तुम्हाला एक फेस मिळेल, लोक तुम्हाला बघतील. The trust for those places is
let's say comes faster, better, stronger than the pure play cloud kitchen as a new brand. ओके ओके. So it's actually not easy anymore. बरोबर. So in fact, I mean, anybody you can go and check the history of last 10 food ordered. I can bet that 10 पैकी मॅक्झिमम रेस्टॉरंट मधनं आलेलं असेल. बरोबर बरोबर. क्लाउड किचन मधनं ट्रस्ट आता ट्रस्ट फॅक्टर येतच नाही, कारण दे आर नो मोर चीप फूड डिलिव्हरी प्लेसेस. सो मला जर फूड सेमच प्राइसला मिळणार असेल, व्हॉट वुड यू प्रेफर, अ नोन रेस्टॉरंट नोन क्लाउड किचन? एक्झॅक्टली, रेस्टॉरंट ओनली. अँड देन फॉर अ क्लाउड किचन टू बी नोन, you need a good amount of effort and money in branding. करेक्ट. 3, 4, 5 लाखात क्लाउड किचन बिझनेस चालू होत नाही. बरोबर बरोबर. मी चालू होतो पण तो सस्टेन होत नाही. बरोबर बरोबर. आता ॲज यू राईटली सेड की मार्केटिंग तेवढंच महत्त्वाचं आहे कुठलाही नवीन, कारण का द काइंड ऑफ कॉम्पिटिशन दॅट इज देअर टुडे. फॉर एक्झाम्पल जर मी आता इथे भांडारकर रोडला एखादं रेस्टॉरंट काढतोय किंवा कॅफे काढतोय तर भांडारकडला जागाच नाही आता सध्या, दुसरीकडे काढू. जस्ट फॉर एक्झाम्पल की FC रोडला फॉर एक्झाम्पल, किंवा असं कुठेतरी जिकडे चला म्हणजे FC रोड खूप पॉप्युलर झाला पण तिकडे एवढी वर्दळ नाही आहे, जेवढे लोकांचं एवढा वॉक इन वॉक होत नाही. पण ठीक आहे, यू आर कमिंग अप विथ अ कन्सेप्ट वगैरे सगळं बरोबर. आता तुझ्या मते की जर एखादा रेस्टॉरंट काढतोय, ओके फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे ₹1,00,000 बजेट, एक्झाम्पल आपण घेऊन चालू की एव्हरीथिंग इन्क्लुडेड ₹1,00,000 आहेत, ठीक आहे. तर याच्यामधनं त्यांनी किती % मार्केटिंगवर ठेवावं, विच इज युअर ऑनलाईन ऑफलाईन सोशल मीडिया वगैरे इन्फ्लुएन्सर्स वगैरे सगळं आणि ऑन द सेटअप, ऑन द किचन, ऑन द टीम वगैरे असं. कारण का जनरली होतं काय की सेटअपमध्येच लोक एवढा खर्च करतात आणि मग देन मार्केटिंगला ते पे पेनिंग्स, कारण का की अरे आता एवढा खर्च झाला आहे मग कसं. तर हाऊ डू यू सी दिस? याचं आन्सर ना मी पर्सेंटेज मध्ये नक्कीच नाही देणार. हा म्हणजे एक रेशो मध्ये पण देणार नाही, कारण पण सांगतो का नाही देणार. कारण लेट्स से मी एक 5 लाखात क्लाउड किचन चालू केलंय आणि लेट्स से मी एक साधारणतः 20 लाख रुपयामध्ये मी एक सर्टन एका पद्धतीचं एक छोटं एक रेस्टॉरंट चालू केलंय, ठीक आहे. अंदाजे हे दोघांचे मार्केटिंग बजेटमध्ये फारसा फरक नसतो. बर. तर मला कदाचित मी अंदाजे 2 लाख रुपये तरी मी कदाचित अगदी वेग सांगतो 2 लाख रुपये मी क्लाउड किचन करता मार्केटिंगला ठेवेल. कदाचित मी तेवढेच रेस्टॉरंट करता पण ठेवेन, कारण सिन्स आय हॅव अ फेस, आय हॅव प्रेझेन्स, सर्टन मार्केटिंग इज ऍक्च्युअली ऑलरेडी हॅपनिंग. बरोबर आहे. लोक माझ्याकडे येत आहे आणि मी जर खरंच चांगला असेल ते माझ्याकडे बोलता पण आहेत. सो मी याचं उत्तर पर्सेंटेज मध्ये नक्कीच नाहीये. आणि आपण हे क्वालिफाईंग बजेट म्हणतोय, काही लिमिट नाहीये. लोक 20 लाखाच्या रेस्टॉरंटला 20 लाख रुपये खर्च करू शकतात आणि करतात काही लोक. करेक्ट. सो ते वेगळा विषय. पण आपण एक क्वालिफाईंग बजेट जे म्हणतोय मिनिमम, ते फारसं व्हेरी नाही करणार, ते पर्सेंटेज मध्ये नाही येत. कारण मी 5 लाख बजेट ठेवतो, 4 लाख माझे क्लाउड किचनला गेले किंवा एका छोट्या शॉपला गेले आणि मग मी उरलेल्याच्या सगळं नाही करू शकत. कमिंग बॅक टू सेकंड पार्ट ऑफ इट, लोक मार्केटिंग करता बजेट ठेवत नाही किंवा अलोकेट करत नाही. याचं कारण हे पण आहे की बऱ्याच वेळाला ना मार्केटिंग डझंट रिमेन अ डिफरन्शिएटर. ओके. मी मार्केटिंगवर 1.5 लाख रुपये खर्च केले किंवा 50,000 खर्च केले म्हणून मला सर्टन रेव्हेन्यू येतो असं होत नाही रेस्टॉरंटमध्ये. ओके. पण हा मार्केटिंगचा दोष नाहीये, हा पूर्ण कन्सेप्ट रेस्टॉरंट पोझिशनिंगचा दोष, आपण त्याच्याबद्दल पहिले बोललो. बरोबर. ठीक आहे. हॅव्हिंग सेड दॅट, मार्केटिंग रिमेन्स अ क्वालिफायर. बरोबर. मार्केटिंग नाही केलं तर काहीच होणार नाही. यू हॅव टू अंडरस्टँड अ डिफरन्स की मार्केटिंग हे क्वालिफायर आहे. मला जरी रेस जिंकायची, मला रेस पळावी लागणार आहे. बरोबर. न पळता मी जिंकणार नाहीये, पण पळतोय म्हणून जिंकल्याची गॅरंटी पण नाहीये. सो यू हॅव टू थिंक थ्रू द होल थिंग. करेक्ट. सर मार्केटला मला बजेट, मी नो वे सेईंग बजेट देऊ नका, बजेट मार्केटला द्यावंच लागणार आहे, पण ते एक सेन्सिबली योग्य ठिकाणी अलोकेट करावं लागतं आणि तुम्हाला मार्केटिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. मार्केटिंग इज नॉट अ थिंग यू आउटसोर्स. बरोबर. You outsource the execution. You get their idea. Obviously, execution, you're a marketer. You will have some ideas. Your job is to bring ideas. But if restaurant owner is not going to be involved into it, it will never work. तुम्हाला तेवढंच तर मार्केटिंग एजन्सी बरोबर काम करावं लागतं, हँड इन हँड. करेक्ट. Ultimately, it's your business, right? You know it's your vision. You started with something. You can't outsource marketing. बरोबर. You can outsource the execution of it, or not the planning or thought process of it. बरोबर. So त्यामुळे त्याचं बजेटमध्ये पर्सेंटेजमध्ये नसतं. यू हॅव टू अलोकेट अ सर्टन अमाऊंट. कारण लेट्स से एजन्सी कॉस्ट म्हणजे 40-50 रुपये लेट्स से रफली, ती क्लाउड किचनला पण तेवढीच कॉस्ट करणार आहे आणि
रेस्टॉरंटला पण तेवढीच देणार आहे. इनफॅक्ट इफ यू हॅव दॅट मनी, स्पेंड दॅट मनी अर्ली रादर दॅन कीपिंग इट फॉर द टाइम जेव्हा रेस्टॉरंट चालत नाही. एक्झॅक्टली. तेव्हा देऊन काही होत नसतं. मग तेव्हा मग काय काय सगळंच काही लोक येत नाहीये. Allocate it with a planning. I'm not saying blindly. बरोबर. It's hard-earned money. You have to make it count. But put that thought when you are starting a restaurant. If you want to talk to somebody like you, even me, talk to me before you start a restaurant. Talk to me while you are starting it. Not when you are in trouble or you are struggling. बरोबर. So it's always good to get your concept validated before you start. Maybe put money there. Maybe talk to people who you believe. Maybe hire a consultant. Hire correct people that you believe before you start to do your numbers. I mean, Excel file कोणीच वापरत नाही. बरोबर. So in fact, I kind of take lectures at some hotel management classes, and I was taking a lecture for them a while back. So, and I took lecture, 1.5 hour lecture only on Excel files, how you budget a restaurant. Correct. And a lot of people actually don't study that, or let's say don't study that enough. Correct. They think their job is to learn culinary, the service, everything, which obviously is the core. Yeah. But if you want to be a businessman, you have to learn Excel sheets. Absolutely. You have to, if your concept makes sense on Excel sheet, chances are that it might make sense in real life. If it's not making sense on an Excel sheet, maybe you need to rework your concept. Absolutely. And Excel sheet is free, by the way. Correct. Almost free. Yeah, absolutely. So get those numbers done. Budgeting is very important. Maybe go to, if you can do it, great. Go to somebody who understands it. Go to somebody, to a CA, to an accountant, anybody. But get that exercise done before you start a restaurant. Absolutely. नाही अजून एक म्हणजे नवीन आता ट्रेंड नाही म्हणणार ह्याला, कारण का नाव इट इज एस्टॅब्लिश्ड असे वेगवेगळे क्विझिन्स. फॉर एक्झाम्पल मेक्सिकन, एकदम साऊथ इंडियनचं कुठला तरी एखादा पार्ट करायचा, किंवा नॉर्थ इंडियनचा जसा, असे पण काय काय रेस्टॉरंट्स येतात वेअर यू कॅन गो फॉर अन एक्सपेरिमेंटल डायनिंग फॉर एक्झाम्पल. तर तो कन्सेप्ट किती सस्टेनेबल असतो, की म्हणजे मला विचारतो का हा की त्या रेस्टॉरंटचा रिटर्निंग कस्टमर्स असतात का, किंवा का त्या रेस्टॉरंट्सकडे लोक असं हां चल एकदा जाऊन खाऊन येऊ आणि मग ठीक आहे आवडलं नाही आवडलं पण रिटर्निंग. आणि काय जर मला नेहमी खायचं असेल तर मी आपण जास्तीत जास्त काय ऑर्डर करतो, आपलं कम्फर्ट फूड जे आहे त्याला, नेहमीच आपण एक्सपेरिमेंटल फूडला जात नाही. तर हे या गोष्टीला कसं बघतोस? माझं असं वैयक्तिक मत आणि अनुभव असा आहे की प्रत्येक पद्धतीचं चांगलं रेस्टॉरंट चालू शकतं. बरोबर. पण तुम्हाला चांगलं डिफाईन करावं लागतं. आणि दॅट गोज बॅक टू युअर ऑफर डिस्कशन पोझिशनिंगमध्ये. तुम्ही जागा घेताना कुठल्या भागात घेतात, किती व्यवस्थित ते फूड तुम्ही अडॅप्ट करतात बाहेरचं किंवा इंटरनॅशनल किंवा इव्हन रिजनल इंडियन क्युझिन, त्याला कसं प्रेझेंट करतात, या गोष्टी मॅटर करतात. आणि हे रोज तुम्ही किती सस्टेन करू शकतात, हे महिनाभर करून चालत नाही, आयुष्यभर करावं लागतं रेस्टॉरंट रन करायला. करेक्ट. तर आय थिंक याचं उत्तर तिथेच आहे. सगळे कन्सेप्ट चालतात. म्हणजे आजही पुण्यात तुम्ही म्हणाल की पेरिवन रेस्टॉरंट पण आहे जे चांगला धंदा करतं आणि मे बी महाराष्ट्रीयन करत नाही. सो इनफॅक्ट द मोर डिफिकल्ट थिंग टू स्टार्ट इन पुणे इज अ महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट. ओके. आय पुढे उलटा. पण का असं का, म्हणजे महाराष्ट्र प्रत्येकाची ओपिनियन असते. प्रत्येक जण म्हणतं की हे तर माझ्या घरी जायच्यापेक्षा चांगलं बनतं. आणि बेस्ट पार्ट तो त्याच्याकरता खरं बोलत असतो. बरोबर आहे. जेव्हा म्हणतो की माझ्या घरी किंवा मी किंवा माझ्या घरी माझी आई काही चांगली मटण भाकरी बनवतो, तो खरं बोलत असतो. तो आणि प्रत्येकाची ओपिनियन तिथे येणारच. बरोबर. मी अजून मिसळमध्ये जातच नाहीये. तर कुठल्याही शहरात सगळ्यात अवघड रेस्टॉरंट चालू करणं असतं ते लोकल फूडचं असतं. ओके. कारण प्रत्येकाला ते फूड कळलेलं असतं, ओपिनियन असते, त्यांनी बघितलेलं असतं, बेंचमार्क ठरलेला असतो. मला हीच मिसळ आवडते, हीच मटण भाकरी आवडते, त्याला बीट करणं फार अवघड असतं. व्हॉल्यूम तर भरपूर आहे. उलट मला वाटतं की सोपं आहे की बाहेरच्या फूड चालू करणं. करेक्ट. ऍब्सोल्युट. आता मी बँगलोरला गेलो. हो, एक्झॅक्टली. आता मी बँगलोरला गेलेलो, तर फर्स्ट टाइम मी ते रामेश्वरम इडली सेंटरला गेलायस तू तिकडे, तर म्हणजे आय वॉज शॉक्ड. म्हणजे तिकडे त्यांचं काय होतं, नुसतं स्टॉल होता तिथे मागे आणि लोक लाईन लावून उभी होती. आणि म्हणजे तिकडे एकदम त्यांचं इंदिरानगर एकदम पॉश एरिया आहे, तिथे त्यांचं आउटलेट आहे. आणि इट वॉज 2 PM आणि त्यांची मला ऑर्डर नंबर मिळाली. तो ऑर्डर नंबर वॉज 2500 ऑर्डर फॉर दॅट डे. म्हणजे माझ्याकडे आय जस्ट इमॅजिन द काइंड ऑफ बिझनेस दॅट दे आर डुईंग. आणि द क्वालिटी म्हणजे असं नाही की अजिबात महाग होतं वगैरे, काही नाही. 30 to 40 रुपीज इडली,
मॅक्स 80-100 रुपीजपर्यंत डोसा होते, बट द काइंड ऑफ क्वालिटी इतकी अमेझिंग होती की मला असं वाटलं की जर रामेश्वरम पुण्यात आलं तर इट वूड, आय डोंट नो हाऊ इट वूड परफॉर्म. म्हणजे पण आता हैदराबादला उघडलं. करेक्ट. तर वॉट वेन आय सी सच रेस्टॉरंट्स डुईंग सो वेल आणि दे आर नॉट इवन चार्जिंग मच, तर डू यू थिंक की त्याच्यामध्ये ते क्वालिटीमुळेच ते सगळं गेम आहे, कारण का दे आर नॉट डुईंग नथिंग ऑन मार्केटिंग बिकॉज नाव इट्स अन एस्टॅब्लिश ब्रँड. प्लेसेस बिग वेन लेजेंडरी प्लेसेस आर ना, the way I look at it, they are not great benchmarks. They are great case studies. Correct. You have to study what they did well. You have to study how they marketed, what worked for them. But they are never a great benchmark. Okay. I can't start another cafe doing similar food, similar price, and succeed into it. So that's a whole nasta, because now this place has become that successful. Tell everybody like food there, maybe not, but is it successful? Definitely. तर यू डू, आय लुक इट एज अ केस स्टडी, आय डोंट लुक ॲट इट एज अ बेंचमार्क. ओके, ॲज अ केस स्टडी जरी म्हटलं तरी आय थिंक देर आर लॉट ऑफ थिंग्स टू लर्न फ्रॉम हाऊ दे आर डुईंग द स्टफ in terms of the business. Definitely. Maintaining the quality. Case studies are to learn. Correct. But you take your learnings and move on. कारण Rameshwaram Cafe is a huge example, recent also. प्रत्येक शहरात असे आपले एक्झाम्पल आहेतच की सगळे. बरोबर. एक्झाम्पल रेस्टॉरंट अगदी चांगला धंदा करतात आणि 2500 असतील पण 250 नक्कीच करतात. आपल्याकडेच येतं. बरोबर. बरेचसे. बट ॲज अ सेड, इव्हन द वन्स पॉप्युलर वन्स, आणि आय एम शुअर सगळ्यांचं नावं डोक्यात नाव ऑलरेडी आलेलं असणार आहे आपल्याकडे जवळच. पण इट्स अ ग्रेट केस स्टडी. येस, ॲब्सोल्यूट केस स्टडी. आणि कोणी माणूस जेव्हा एवढा सक्सेसफुल होतो ते भरपूर मेहनत पण नक्कीच असते, स्टोरी असते, बॅकस्टोरी, वर्ष असतात की बऱ्याच आपल्याला कळत नाही. आपल्याला फक्त 2500 हा नंबर दिसतो. बरोबर. पण वाईल आय रिस्पेक्ट ऑल ऑफ दॅट, आय वुड स्टील नॉट मेक इट अ बेंचमार्क. ओके. मग ॲज पर यू वॉट can be a benchmark from restaurant owner perspective, restaurant perspective, or a customer perspective, की हां यार या रेस्टॉरंट म्हणजे अशा सेटिंगला मी तुम्ही बेंचमार्क म्हणाल? सो बेंचमार्क माझ्याकरता एखाद्या डिशचा असतो, एखाद्या प्रोसेसचा असतो, एखाद्या रेस्टॉरंटने काहीतरी नवीन गोष्ट काय केली, मेनू डिझाईन कसा केलाय, प्लेटिंग कशी केली आहे. बेंचमार्क माझ्याकरता तसे असतात. ॲज अ होल रेस्टॉरंटला बेंचमार्क घेणं, कारण त्याची जर्नी वेगळी, त्याची विजन वेगळी, त्याचे फायनान्शियल्स वेगळे, त्यांनी पैसे वेगळे टाकलेले आहेत, त्याचा कस्टमर वेगळा, त्याची ग्रोथ वेगळी, त्याने फीडबॅक वेगळा प्रोसेस केलाय. मी रेस्टॉरंट बेंचमार्क नाही घेऊ शकत कुठेही. ऑल्दो इट साऊंड व्हेरी पॉलिटिकली करेक्ट, बट दॅट इज द ट्रूथ. मी पुण्यात म्हणायचं म्हटलं, मी मिसळ चालू करतो. मी जे आपले इन्स्टिट्यूशन आहेत पुण्यातले बरेच आहेत, 10 जागा असतील, त्यांना बेंचमार्क मी घेऊन जर मी चालू करू शकलो असतो सगळ्यांनी केलं असतं ना. करेक्ट. तर त्यापेक्षा इट्स इझियर फॉर मी टू डू समथिंग न्यू दॅन. मी कॉपिंग पण नाही म्हणत आहे, मी म्हणेन की त्यांच्याकडे मी प्रेरणा घेतली किंवा शिकलो, म्हणजे ते काम केलं तरी पण मी ते रेस्टॉरंट चालू नाही करू शकत. बरोबर. सो टेक अ बेंचमार्क इन द प्रोसेस, इन अ पर्टिक्युलर थिंग. कोणी अकाउंट कसं हँडल करतं, त्याचं कस्टमर मॅनेजमेंट कसं आहे, ते बेंचमार्क असतात. आणि देन यू लर्न अँड अडॅप्ट इट टू व्हॉट यू वॉन्ट टू डू. ॲब्सोल्युटली. बेंचमार्क तिथे असतात. बरोबर. जो आता करंट ट्रेंड आहे इंस्टाग्रामवर, इन्फ्लुएन्सर्स आणि मग फूड ब्लॉगर्स अँड एव्हरीथिंग, अँड आय थिंक एव्हरीथिंग इज ग्रोईंग रॅपिडली जसं इंस्टाग्राम इज ग्रोईंग, आणि त्यामुळे पण इन टर्म्स ऑफ मार्केटिंग रेस्टॉरंटचा भरपूर फायदा होतो. तर विथ PEO हिअर, हाऊ डू यू सी ऑल दिस थिंग्स मर्जिंग टुगेदर आणि यू नो फॉर द फ्युचर ऑफ restaurants in food blogging and everything? So I look at this thing as a platform, right? When you're on a platform and there are people, marketing will automatically happen. I mean, correct. You play a cricket match, people watch, there are ads, somebody going to sponsor it. So there is Facebook, which you can say now is slightly older than Instagram. Instagram, in fact, I think Instagram also passed its prime. Barabar. So what will be the next platform, we don't know yet. Or will there be a platform or something else comes up, only time will tell. But wherever there is a crowd, there are people, brands will always be figuring it out to how to use them. Right. मला तर असं वाटतं की आता कुठे रेस्टॉरंटला इंस्टाग्राम वापरायचं कसं कळायला लागलंय, म्हणजे ऑलमोस्ट आफ्टर 5-6 वर्षांनंतर. करेक्ट. मला उशिरा कळायला लागलं इंस्टाग्राम, मला स्वतःला सुद्धा. बट येस, इट इज अ पॉप्युलर टूल राईट नाऊ. But as I said, platforms will come and go. Maybe eventually 5 वर्षांत 10 वर्षांत WhatsApp already is taking over. Exactly. WhatsApp is already there. So now restaurants want WhatsApp messages, WhatsApp APIs than Instagram. स्कॅन करून लगेच नंबर वगैरे घेणं सगळं वगैरे. सो जिथे जिथे ट्रॅफिक लोक दिसते तिथे लोक. बट
they will remain a qualifier. You have to run that race. बरोबर. Just being on a platform won't give you anything. राईट. जसं आता आपलं पुणे इट आउट्स आहे, असं आम्ही फ्युचरमध्ये एक्सपेक्ट करू शकतो मुंबई इट आउट्स, हाऊ आर यू गोइंग नॅशनल, or what is the plan? What is the bigger plan? Not like that. I think that ship has sailed Okay. now. But yes, we do want to bring the experiences from different cities to Pune, and also give those experiences, make people travel from Pune to other things and find a common sense into that. So we would want to do that. See, कसं असतं ना, एक मुंबईला खायची मजा वेगळी असते, मुंबईचं काहीतरी पुण्यात आणायची मजा वेगळी असते. बरोबर. पुण्याला लोकांना मुंबईत घेऊन जाऊन त्यांच्याबरोबर एक्सपिरियन्स एकत्र घ्यायची मजा वेगळी असते. बरोबर. आणि काही गोष्टी अनुभवाच्या असतात त्या तिकडे जाऊन काही इकडे आणून दोघांचं कम्पॅरिझन नाही होऊ शकत. इफ यू कुड गेट लेट्स से फूड अमृतसर टू पुणे, यू वुड नेव्हर ट्रॅव्हल टू अमृतसर. काही मजा ट्रॅव्हल मध्येच असते. बरोबर. पण काही मजा तिकडून काही इकडे आणण्यात पण असते. सो या दोघांचं काही कमार्गेशन, आणि दॅट्स इज हाऊ द फूड इंडस्ट्री, ट्रॅव्हल इंडस्ट्री वर्क्स. पीपल सीक न्यू एक्सपिरियन्सेस, डिफरंट पीपल सीक डिफरंट एक्सपिरियन्सेस. बरोबर. सो हे सगळं करत राहिलं पाहिजे. याच्यामध्ये कसं असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये बिझनेसचे पैसे नसतात, काही गोष्टीत मजा असते, त्या गोष्टीत मजा पण आली पाहिजे काही काम करताना. करेक्ट. सो आणि हे आत्ताच आम्ही पहिल्यांदा, म्हणजे एवढ्या 18 वर्षांनंतर पीओच्या अंडर वी डिड अ फर्स्ट ट्रॅव्हल ट्रिप टू तांबलडेग इन near Devgad. Wow. And it was fabulous. छोटंसं गाव आहे तांबलडेग म्हणून. We booked entire resort. And we took all the families from here. There were kids, there were families, there were some members. I traveled reasonably well. I think that is one of the best outing I have done. Lovely. The entire beach is for you. Kids are playing, parents are eating, drinking their food, having their own party. There's a music playing. Wow. Everybody knows everybody. It's a social yet personal circle. Oh, amazing. And open to sky, and it cost hardly anything. So that experience, I don't think money. We were cooking as well on the beach. Wow. So if you forget outside India, even if I go to get that experience in Goa, for 2 days I might spend, let's say, 40,000-50,000 rupees. Exactly. To get the entire beach for myself. Correct. Be allowed to cook there. Here, per family spend 10,000 rupees. Nothing, yeah. That's very reasonable. So, but that's what we can do as a unit, as a group. So only money can't buy these. Correct. There's a certain you have to get correct people also. That's where let's call it. See, आधी कसं असायचं, नवीन लोकांना भेटणं हा एक्सपिरियन्स होता. बरोबर. नंतर त्यातनं तुमचे मैत्री बनतात, ग्रुप बनतात, हा एक्सपिरियन्स होता. आता हे थोडं नवं जुनं एकत्र करून नवीन ठिकाणी आपण म्हणतो ना की लग्नानंतर लोक नवीन ठिकाणी आता तू जस्ट रिफ्रेश युअर मेमरीज ऑफ. बरोबर. इट्स काइंड ऑफ सोशल मॅरेज म्हणू आपण याला कुठेतरी. त्या लोकांना एकत्र घेऊन नवीन ठिकाणी घेऊन जाणं याला एक वेगळाच अँगल असतो. करेक्ट. सो वी आर वर्किंग ऑन दॅट राईट नाव. आणि ॲज अ साईड मजा पण आली पाहिजे, याच्यात मजा येते. ऍब्सोल्युटली. मनी कान पाहिजे, जस्ट मनी कान पाहिजे एक्सपिरियन्स. करेक्ट. तर आता जसे इव्हेंट्स आहेत, पीईओचं कार्ड आहे, तर असं काय पीईओच्या सर्व्हिसेस आहेत आमच्या व्ह्युअर्ससाठी, म्हणजे जे एखादे रेस्टॉरंटवाले असतील किंवा जे क्लायंट्स असतील, कस्टमर असतील, व्हॉट ऑल आपल्या सर्व्हिसेस आहेत आता? सो इव्हेंट्स आपण असोसिएट होतो, इव्हेंट्स करतो. वी वॉन्ट टू ग्रो इन दॅट. दॅट्स वन एरिया वी डू. पीओ कार्ड इज अ मेजर मॉडेल दॅट वी हॅव. जिथे ऑफकोर्स I can still say we get offers and discounts and packages all through the year, any day, every day. We don't have to wait for, my customers don't have to wait for any festival to come for a month, or they don't have to block their slots saying फक्त 12 ते 3 मध्ये ऑफर मिळेल असं काही नसतं. So my members want to get offers at quality restaurant at their time, at their pace. So we work with very limited restaurant and we work out amazing offers. ते आपण आता हे मला 10 वर्ष आहे, 10 वर्षापासून करतोय. जेव्हा चालू केलं तेव्हा कोणी नव्हतं, कुठलंही गोल्ड किंवा सिल्वर तेव्हा काही नव्हतं भारतामध्ये, आणि इट्स बीन ब्युटिफुल. ते दुसरं आता मी कंटेंट चालू केलंय, बट वी डोंट वॉन्ट टू डू ब्लॉगर कंटेंट. वी डू फूड स्टोरीज. बरोबर. फूड स्टोरीज आपण त्याला थोडंसं कंटेंट शूटिंग चालू केलंय. त्यानंतर when restaurant wants to launch, we want to, I said we are not an agency, पण जसं आपण मगाशी बोललो,
रेस्टॉरंट कसं पोझिशन झालं पाहिजे याची सुरुवात लॉन्च पासून चालू होते. बरोबर. इनफॅक्ट प्री लॉन्च होते. सो वी से की टॉक टू अस बिफोर यू स्टार्ट. करेक्ट. ते आपण करतो. काही गोष्टी त्याला ऑफकोर्स पीओचा बेस असतो, काही ठिकाणी मी पर्सनली इन्व्हॉल्व असतो, पण बायलाज यू सी अ प्रॉब्लेम, यू सॉल्व्ह इट. बरोबर. तशा पद्धतीने आपण काम करतो, अदर दॅन जस्ट हॅव्हिंग अ पॅकेज अँड अप्लाइंग इट एव्हरीवेअर. राईट 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 राईट. वॉट एव्हर वी डू, वी आर अ कम्युनिटी फर्स्ट. करेक्ट 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 करेक्ट. तर in this journey, how has the collaborations and partnerships, if you have done any with the restaurant or working with them, हे कसं एखाद्या बिझनेसला हेल्प होऊ शकतं इन अ रेस्टॉरंट? किंवा कारण का काय काय आज आपण आता बघतो की बार टेक ओव्हर्स होत आहेत. ठीक आहे की एक बार वेगळा आहे, एक रेस्टॉरंट वेगळं आहे, मग तिकडनं फूड आलं. तर हे अशा आपण एक नवीन नवीन कोलॅबरेशन्स बघतोय. तर हाऊ डू यू लुक ॲट दिस? सो आता हे नक्कीच अगदी इंटरेस्टिंगली आणि चांगलं पण चाललंय अगदी. पण द वे आय सी, आय थिंक कोलॅबरेशन्स ऑल्सो हॅव टू बी natural. Lot of the collaborations are social media driven than the actual product. बरोबर. So it's like piggy banking on somebody else's Correct. popularity following, which is great. Piggy banking may be not a correct word here, पण आपण दोघं कोलॅबरेट करून, you have an idea, I have an idea, we share, we both have two ideas, right? Right. So तसं चाललंय, अगदी छान आहे. I'm enjoying it right now, but eventually I think even this will evolve. Just collaboration, getting somebody. But yeah, at least for near future, I think this is the way to go for a lot of people. But collaboration has to be something where both parties get something. Correct. It can't be between somebody who is receptive and somebody who is only giving. Absolutely. तसं नाही होत. बरोबर. So collab is something where two people come together and create something stronger than both individually. Correct. So तसं collaboration I see will go much larger, stronger, better than just doing it for the sake of it. Okay. पण collaboration obviously they always help. ओके ओके. जसं आता एक तुझं फायनल डूज अँड डोंट्स काय असतील एखाद्याचं रेस्टॉरंट चालू आहे किंवा एखादा रेस्टॉरंट विचार करतोय काढायचं, तसंच तू जनरल डूज अँड डोंट्स फ्रॉम युअर करिअर, बिकॉज ऑब्व्हियसली जो पण रेस्टॉरंट काढतोय त्याला एक सक्सेस पाहिजे, त्याला क्लायंट्स पाहिजे, ही वॉन्ट्स टू अर्न मनी फ्रॉम इट, कारण का त्याच हेतून किंवा एखाद्याला चांगली टेस्ट लोकांना खायला घालायची असते. तर व्हॉट आर द डूज अँड डोंट्स दॅट यू वूड ॲडवाइस विथ युअर एक्सपिरियन्स इन दिस इंडस्ट्री? ज्यांनी ऑलरेडी चालू केलंय त्याला जनरल डूज अँड डोंट्स देणं फार अवघड असतं. यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट यू वॉन्ट्स टू डू. पण म्हणजे आत्ता वरती येतानाच टॉकिंग समबडी लिटरली सेम डिस्कशन आय हॅड विथ अ लेडी दॅट आय नो. ही सर मी खराडीत जागा बघते, खराडीत मार्केट कसं वाटतं, मी काय करू? तुम्हाला इट्स एस्टॅब्लिश बिझनेस, दे हॅव आउटलेट इन पिंपळनेरला. असं खराडी मार्केट चांगलं वाईट नसतं. यू कम टू मी अँड टेल मी, मला ही जागा मिळाली, हिचं रेंटल इतकं आहे, मला असं मिळतं आणि मला हा कन्सेप्ट चालू करायचा आहे. आय कॅन टेल यू ही जागा तुझ्याकडचं योग्य आहे की नाही, डिपेंडिंग ऑन माय एक्सपर्टीज. बरोबर. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन नाव, एस्टॅब्लिश जागेला सांगणं अवघड असतं, पण नक्कीच मी सांगेन रेस्टॉरंट चालू करायच्या अगोदर डू युअर नंबर्स, डू युअर एक्सेल शीट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्पेंड मोर टाइम ऑन प्लॅनिंग. Don't open a restaurant only because you are passionate about food. If you are passionate about food, passion normally goes out of the window even before the restaurant starts. Barabar. Passion is not enough. Barabar. Find your teams, know your people. If you are not from the industry background, I strongly advise find a job, work there for 1 year. Okay. See if you still like it. Correct. Good chance you may not like it after first 1 and 2 months, unless you. But if you complete your job for 1 year and if you still like it, I would say you are ready to talk about the restaurant. Okay. Correct. Absolutely. If you are just the investor, it's a different thing altogether. It's a different discussion. Then you are more into numbers. But somebody wants to open his own restaurant, run it. Do these things first. Right. First thing, do your numbers. See what you want to do and work in a restaurant at least for 1 year. Amazing. Find a job even if it doesn't pay you. It will still be cheaper than putting your hard-earned money. Exactly. And then learning things when you can learn it by doing a job. Exactly. Amazing. I think it is very useful जे तू आता सांगितलंस, कारण का खूप लोक तेच जसं म्हटलं की पॅशनच्या ह्याच्यात जातात, बट द फर्स्ट थिंग दे स्टार्ट हेडिंग इज द रेस्टॉरंट ऑर रेस्टॉरंटिंग ओनली इट सेल्फ. माझे काय फ्रेंड्स आहेत वगैरे, त्यांनी काढलं रेस्टॉरंट,
नाव दे आर टायर्ड ऑफ गोइंग टू एनी रेस्टॉरंट. म्हणजे ते असं ते म्हणते की अरे आम्हाला असं वाटत होतं की खूप वेगळी मजा असते जेव्हा आपण एखाद्या रेस्टॉरंटला जातो, पण ते जेव्हा तू हँडल करावं लागतं मजा दिसते. करेक्ट 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 करेक्ट. त्याचे चॅलेंजेस जे असतात ते खूप अवघड असतात असं असतं. आणि रोज एव्हरी डे. पण त्याची एक पॉझिटिव्ह साईड पण आहे, पण थोडं निगेटिव्ह होतो इथे. बायला जे लोक रेस्टॉरंट चालवत आहेत ना कुठेही, मोस्ट पीपल आर ऍक्च्युअली जेन्युइनली पॅशनेट. ते सगळे ताहून सगळे निघालेले लोक आहेत. बरोबर आहे. त्यांनी सगळं बघितलंय आणि तरी ते करतात, आणि तेच लोक सक्सेसफुल आहेत की ज्यांनी खरोखर, आणि आय वुड से दे आर पॅशनेट. डुईंग इट फॉर 10 years, 20 years, 15 years इज नॉट इझी. बरोबर. बट दोज हू आर डुईंग इट, that is, in fact, it's a contradiction. This industry can't run without passion. You need a lot of passion to run this. Correct. But what you think is passion is not passion. बरोबर. Passion needed to run a restaurant is different from passion needed to eat food in a restaurant or do party in a restaurant. Those are different things. Absolutely. So a lot of people think restaurant there's a lot of money. Some people think they'll make a lot of interesting people and let's say can date a lot of people too, for want of better words. None of them happen easily. That's true. आणि तुम्ही हे क्लब्स वगैरे मध्ये पण यू ऑल डील विथ, कारण की आता पुण्यामध्ये जो नवीन ट्रेंड आहे, मोठे मोठे क्लब्स आहेत, बार्स येत आहेत, पब्स येत आहेत, तर इज PEO associated with them too? We work with clubs as well. But of course, club is a different ball game altogether. But again, every club also has food. It's also a restaurant, right? Correct. So now you see, when you are in a restauranting business, you're into restauranting business. But when you're in a club business, there's a lot more. You need to have events, you need to have entertainment, you need to get artists. So clubs are actually entertainment businesses. Okay. Correct. They are not just food businesses. Correct. They are entertainment complete. Food is a part of it. Part of it. Right. Aniruddh's top 5 places he has visited in Pune. Are the top 5 favorite restaurants at this moment? I'll never answer that. But what I can answer, I can't answer that. Obviously. But what I can answer is, you can tell me where do you like to eat a particular dish. I can tell you where I like it the most. का वैशाली का रुपाली, मग याच्यातलं तरी एक तरी ऑप्शन असं तरी सिलेक्ट करू शकतोस? मला दोन्हीकडे जायला आवडतं. आय लव्ह द प्लेसेस. एक भरपूर नॉस्टॅल्जिया आहे तिथे, भरपूर फील आहे. It's a part of our culture. It's a feel. It's not about food. बरोबर. म्हणून पुणेकर पेटून उठतात वरती, आणि आहे पुण्याचं त्याचं तेवढं, इट्स बियॉन्ड फूड. Okay. If you want to compare the food, go somewhere else. I'm not. They never claim to be. बेडेकर का काटाकीर? दोघी नाही. माझ्याकरता मिसळ मला प्रभाची मिसळ भयंकर आवडते. सो ऑलवेज नोन फॉर बटाटे वडा, पण मला प्रभाची मिसळ आवडते. एक मला काय स्पाइसच्या बारीक छोटीशी गाडी असते, आंटीची मिसळ म्हणतात, शी इज फॅब्युलस, ती आवडते. तर मिसळ ऑब्व्हियसली मिसळ आवडली तर पुण्यातनं मला बाहेर काढण्यात यावं नक्कीच. पण या मिसळ मला बऱ्यापैकी आवडतात. बिपिनचा वडा बिपिन नक्कीच आवडतं. बिपिन सगळंच आवडतं. बिपिन इज द ओनली युनिव्हर्सल प्लेस इन पुणे. एक्झॅक्टली. सो एव्हरी, आय मीन, आय जस्ट डिड अ व्हिडिओ ऑन दिस लाईन, everybody loves Bipin. That's the only universal place in Pune. माझ्या मित्राला एका सांगितलं, पुण्याचा बाहेर होता तो नवीन, अरे मी बिपिन ऐकलंय. बिपिन अरे इथे तो बिपिनच्या बाहेर, तो म्हणणार कुठे बिपिन, म्हणणार अरे तुझ्या समोर आहे, म्हणलं ते दिसणार नाही तुला, पण तिकडे ते आहे म्हणलं मी त्याला. लेजेंडरी आहे ते, पण ती जागा. असे अजून नॉस्टॅल्जिक रेस्टॉरंट्स तुझे की एव्हरी टाइम, की जरी किती फॅन्सी प्लेसेस आले, नवीन जागा आल्या, छान लॉट ऑफ प्राईड. मला रामनाथची मिसळ बऱ्यापैकी आवडते, आवडतो, भाष्याची थाळी आवडते. एक्झॅक्टली. फार कमी जाणं आवडतं, पण अगदी आठवणी करता एसपीच बिर्याणी अजूनही आवडते. बरोबर. तर फूड इज मेमरीज, फूड इज कल्चर, फूड इज नॉट जस्ट फूड. करेक्ट. या सगळ्यांपेक्षा कदाचित मिसळ कुठेतरी चांगली नक्कीच मिळते, कुठेतरी बिर्याणी चांगली नक्कीच मिळते, पण दॅट इज वेअर युअर मेमरीज आर असोसिएटेड. विदाउट इमोशनल मेमरीज, फूड इज नथिंग. फूड इज नथिंग. इफ यू लव्ह अ प्लेस, keep loving it. प्रॉब्लेम कुठे होतो? प्रॉब्लेम इज फूड टेररिझम. व्हॉट इज टेररिझम? काय माझं तुझ्यापेक्षा बेटर, दॅट इज टेररिझम. करेक्ट. बीट एनिथिंग. आय एम नॉट बरोबर. दोज वर्ड्स. सो माझी मिसळ तुझ्यापेक्षा बेटर, दॅट इज फूड टेररिझम. करेक्ट. सो तो सोडून द्या. तुला आवडतं, यू कीप एन्जॉयिंग इट. वाय नॉट कीप एन्जॉयिंग इट? वाय डू यू वॉन्ट टू फोर्स युअर चॉईसेस ऑन समबडी एल्स? ट्रू. नाही, हा जरा आपण एक फन, जरा लाईट हार्टेड सेगमेंट टाकला. मजा पण आहे. सो
पण तेवढा भाग सोडला तर पण त्याची मजा पण आहे. म्हणजे लोकांनी जर जेवण मला ही मिसळ एवढी आवडते, मी त्याच्याकरता भांडायला तयार आहे, ही त्यातली भावना आहे. करेक्ट करेक्ट. त्याचं वाईट काही नाहीये. तुम्ही म्हटलं की नाही ती चांगली नाहीये, ही वाईट आहे, किंवा ही मिसळ चांगली, हा वडा चांगला नाहीये, त्याची भावना काय आहे, मला ही इतकी आवडते, तुला आवडली पाहिजे. बरोबर बरोबर. त्यातली भावना ही कळली पाहिजे. करेक्ट. मला वैशाली जायला इतकं आवडतं की तुला आवडत नाही, मला सहनच होत नाही, हा ही भावना आहे. बरोबर. त्याचा फूडशी काही संबंध नाहीये, ते फक्त ती मला एवढा अभिमान, मला एवढी आवडती जागा, तुला कशी नाही आवडत. सो इन अ वे लुक एट इट पॉझिटिव्हली. आय एम शुअर आपण 10 मिनिटं बोलल्यावर अशा 4 जागा निघतील की तुम्हाला आवडतं, मला नाही आवडत. 100% महत्वाची आणि भावना छान आहे. सो या अशा गोष्टी आहेत. पुणे छान छान रेस्टॉरंट आधी पण होती, आता पण यायला लागली आहेत. मला आशा डायनिंग व्हायला जायला भयंकर आवडतं. माय फेवरेट थाळी इन पुणे. कुठली आशा डायनिंग. अरे अमेझिंग. आपटे रोडचं. आहा, आय कॅन ईट देअर. ॲब्सोल्युटली. मला पण ती वन ऑफ माय फेवरेट जागा पण छान आहेत. न्यूवेज जागा पुण्यात भरपूर चांगल्या आता अगदी चांगलं फूड यायला लागले. असं नाही की नवीन जागा पण नाही आहेत. बरोबर. पुणे आय थिंक हॅज ग्रोन अ लॉट बेटर इन लास्ट 3 to 4 years करेक्ट दॅन व्हॉट इट वॉज अर्लियर. राईट. छोटंसं एक्झाम्पल आपण घेऊयात. वाईल ग्रोविंग अप एव्हरीबडी सेड जेएम रोडला मॅक्झिमम रेस्टॉरंट असतात, बेस्ट रेस्टॉरंट असतात. आज आहेत नाही, सगळ्यात जास्ती होते तिकडे ऍट अ टाइम. आता तर आय थिंक बाणेर चांगले पण आहेत, पण तसल्या पद्धतीने ते बोलले जात नाही, कारण तसे इव्हॉल्व तो एरिया झालेला नाही. जे बाहेरचे एरिया, बालेवाडी, खराडी इव्हॉल्व झाले, केपी वेगळे इव्हॉल्व झाले, फॉर दॅट मॅटर न होता हिंजवडी इव्हॉल्व झाले. तसं दॅट इज कोथरूड हॅज इव्हॉल्व ब्युटिफुली. एक्झॅक्टली. अँड मॅच्युअर्ड एज वेल. सो कोथरूड इव्हॉल्व झालाय. तसं इट इज द ब्युटी ऑफ द सिटी. ॲब्सोल्यूट. आणि कमिंग टाइम्समध्ये आय थिंक जे फूडी आहेत आपल्यासारखे, त्यांच्यासाठी तर खूप चांगला टाईम आहे, कारण का छान नवीन रेस्टॉरंट्स येणार आहेत आणि डेफिनेटली आपल्याला भरपूर क्विझिन्स ट्राय आउट करायचे मिळतील. आणि मेन PEOमुळे पण आम्हाला वी आर गेटिंग ऑल गुड रिव्ह्यूज अँड एव्हरीथिंग. आणि नवीन नवीन रेस्टॉरंट्स आणि नवीन नवीन फूड प्लेसेस मेनली कळतात त्याच्यामुळे सगळ्यात. आय थिंक दॅट इज द बेस्ट थिंग ऑफ PEO. तर थँक्यू अनिरुद्ध, काय बोलताय वर आल्याबद्दल. आणि आमच्याशी ही मस्त एक फूड सेक्शनवर अशी चांगली चर्चा झालेली आहे आपली. तर वी विश यू ऑल द बेस्ट फॉर PEO. आणि आमच्या व्ह्युअर्सला पण काही प्रश्न असतील, काहीही, तुम्ही प्लीज कमेंट करा. आम्ही प्रयत्न करू, विल गेट इट आन्सर्ड फ्रॉम अनिरुद्ध. आमच्या व्ह्युअर्ससाठी एकदा त्यांना लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला सांगशील आमच्याकडनं? अगदी अशा चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात, आमच्याकडे खायला मिळतात. सो डेफिनेटली लाईक अँड सबस्क्राईब. चांगलं कंटेंट सगळ्यांनाच आवडतं, तुम्हालाही आवडतं, मलाही आवडतं. आणि छोटीची गोष्ट असते, पण आय थिंक कंटेंट क्रिएटर करता फार मोठी एनकरेजमेंट असते. तर जसं आपण टॉकमध्ये बोललो, व्हॅलिडेशन, इट्स अ व्हॅलिडेशन, राईट? इफ यू लाईक इट, आय एम शुअर यू डू लाईक इट. थँक्यू सो मच.